ऑगस्ट महिन्यातला हलकासा वेगधारी पाऊस कोसळत होता. वर आकाशात चारही दिशेंना काळ्या मेघांनी दबा धरलेला. आरण्यकाचा प्रकाश ह्या काळ्या मेघांनी आपल्या जाडजूड राकट कातडीने ह्या पृथ्वीवर पसरलेल्या काळ्या सैतानी अंधाराला मिटवण्यापासून रोखून धरला होता. पावसाच्या पाण्याने चारही दिशेंना ओलावा पसरलेला. ठिकठिकाणी डबक्यात पाणी साचलं होतं. हवेत एक विलक्षण गारवा जाणवत होता. कल्याण रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडल्यावर 15-20 मिनिटावर मधुकाकाच्या चहाची अमृततुल्य नावाची चहाची टपरी होती. अमृततुल्य नाव फक्त नावाला होतं. बाकी चहा मात्र दुधाच्या पावडरचाच असे. परंतु दिवसाच्या 24 तास घाई गडबडीत असलेला माणूस दुधाच्या पावडरची चव कळाली तरी गपगुमान पिऊन सटकायचा. कोण नादी लागणार या क्षुल्लक कारणासाठी मधुकाकाच्या चहा टपरीवर टांगलेला स्वामींचा फोटो सुद्धा हे पाहून न जाणे कितीतरी वेळा त्याला श्राप देऊन बसला असेल. देव जाणो. असो, आता पुढे. मधुकाकाची चहाची टपरी म्हणजे अगदी भिकाऱ्याची झोपडी. दिवसाला 5,000 कमवणारा मधुकाका. त्याचा बिझनेस डोकं होतं की जिथे घाण तिथे गिराईक. चांगल्या जागेवर माशीही फिरकत नाही, मग गिराईक कुठून येईल? म्हणूनच त्याने पैसा असूनही झोपडीचं रूप बदललं नव्हतं. इसको बोलते है बिझनेस. लाकडी बुरशी चढलेल्या चॉकलेटी टेबलावर ॲल्युमिनियमचा स्टोव्ह जळत होता. त्यावरती पौलादी कॅप्टन अमेरिकाच्या चिलखतापेक्षा जाडजूड स्टीलची टोपशी ठेवली होती, ज्यात चेटकिनी चव काड्यासारखा चहा होता. मधुकाका मोठ्या चमच्याने तो ढवळत होता. टेबलावरच्या काचेच्या मोठ्या बरण्यांमध्ये बिस्किटे, नानखटाई, चहा समवेत खावयाचे पदार्थ ठेवले होते. बाजूला 2 बाकडे होते, त्यावर 2 गिराईक चहा पित होते. त्यांच्या काहीतरी माना हलवत गप्पा सुरू होत्या. मधुकाकाची चहा ढवळता ढवळता शोधित नजर समोर जात कोणाला तरी शोधत होती. अजून कसे आले नाही हे दोघे? मधुकाका म्हटला. तोच त्यांच्या चेहऱ्यावर ओळखीचं हसू आलं. हा आले. टपरीपासून जरा दुरून रस्त्यावरच्या फुटपाथवरून 2 कॉलेजवयीन तरुण चालत येत होते. त्या दोघांचीही मधुकाकाशी नजरानजर झाली. हलकेच हात वर उंचावत दोघांनी पाहिलं अशी खून केली. विनीत, मधुकाका आज फुल तयारीत दिसतोय. काहीतरी मोठं घबाडं गावलंय वाटतंय लगा. मारुती आपल्या मित्राला म्हणजेच विनीतला म्हटला. मारू, काय पण असो, आज घाबरायचं नाही. फाटून हातात आली तरी चालेल, दाखवायचं नाही. माहितीये ना, गेल्या वेळेस 2,000 हारलो आपण. विनीत आपल्या मित्राला म्हणजे मारुतीला म्हटला. दोघेही मधुकाकाच्या टपरीपाशी पोहोचले. बाजूच्या बाकड्यावर बसले. काय रे, आज उशीर झाला जाम यायला. कॉलेज लेट सुटलं का? मधुकाकाने टोपशीतून काचेच्या ग्लासात चहा ओतलं व ते चहाचे वाफाळते कप या दोघांना दिले. आज कॉलेज टाईमवरच सुटलं, त्यात पण पाऊस जाम पडत होता. जरा कमी झालं तसं निघालो. मारुतीने चहाचा झुरका घेतला. मग काका, आज कोणती गोष्ट सांगून भिवणार आम्हाला? विनीतने जरा भयभीत चेहऱ्याने विचारलं. त्याच्या त्या वाक्यावर मधुकाकाच्या चेहऱ्यावर गंभीर भाव पसरले. आज मी तुम्हाला काहीतरी वेगळी खरी भूताची गोष्ट सांगणार आहे. नियम तुम्हाला माहीतच आहेत. गोष्ट संपूर्ण ऐकायची, अर्धवट सोडायची नाही. आणि शेवटपर्यंत ऐकून घाबरलात तर पैज हारली. 2,000 मला द्यायचे, आणि जर नाही घाबरला तर मी 2,000 तुम्हाला देणार. मधुकाकाने गूढ नजरेने ह्या दोघांकडे पाहत आपले नियम सांगितले. ठीक आहे. मारुती, विनीत दोघांनीही नेहमीसारखं होकार दर्शवलं. पण आज काय स्पेशल आहे स्टोरीत काका? विनीतने चहाचा एक झुरका घेत उत्सुकतामय नजरेने मधुकाकाकडे पाहिलं. आहे की, जाम स्पेशल आहे. आजची गोष्ट खरी असून 4 मित्रांसोबत घडली आहे. चला सुरुवात करूयात. मधुकाकाने असं म्हणतच बोलायला सुरुवात केली. काळ्या ढगांमध्ये एक भयावह वीज कडाडली. जणू तो भयावह अनुभव सुरू होत आहे
हेच ती वीज सांगू पाहत होती. डिसेंबरमधील हिवाळ्याचा महिना सुरू होता. वरद, काशा, गजा असे हे 3 अगदी जवळचे मित्र होते. त्यासहितच तिघांचं वय एकच, 24-25च्या आसपास. काल सकाळी हे सर्वजण बदलापूर शहरातून 4 चाकीमार्फत पुण्यात एका मित्राच्या लग्नाला म्हणून गेले होते. लग्न आटोपल्यानंतर एक दिवस पुण्यातच राहून आज दुपारी 4:30 वाजता हे सर्व मित्राचा व त्याच्या घरातल्यांचा निरोप घेऊन पुण्यावरून पुन्हा बदलापूरला यायला निघाले. वरदने नवीनच 4 व्हीलर शिकली होती, म्हणूनच गाडी आरामात 40-50च्या स्पीडने जात होती. अंतर लांबच्या पल्ल्याचं होतं. मध्ये मध्ये हे सर्वजण 15-20 मिनिटांचा ब्रेक घेऊन घाटात रस्त्यावर फोटो सेल्फी काढायला थांबत होते, ज्याने फुकटचा वेळ जात होता. दुपार उलटली, सूर्य कलला गेला. सूर्याचा प्रकाश मंद मंद, गहिरा गढूळ अंधार वातावरणात सापासारखा फिसकारत चौदिशेंना पसरला. हे 4घेही जण आता कर्जतला आले होते. अजून 1-1.25 तासात हे सर्व बदलापूरला पोहोचणार होते. 7 वाजले असावेत. सर्वांच्या पोटात भुकेने टिटवी टिवटिव करू लागली होती. जाम भूक लागली रे वरद, बघ कुठे हॉटेल आहे का? मागून भुकेने व्याकुळ मलूल आवाजात गजानन उर्फ गजा म्हटला. हा रे, मला पण जाम टाईट भूक लागली. काशीनाथ उर्फ काशीने गजाला दुजोरा दिला. ओके, इथे कुठे हॉटेल असेल तर थांबवतो गाडी, मलाही जरा ब्रेक हवाय. ड्रायव्हिंग सीटवर बसून बसून कलिंगड दुखायला लागले यार, वरद ड्रायव्हिंग करत म्हटला. काळ्या रस्त्यावरून गाडी वेगात धावत जात होती. गाडीची पिवळसर हेडलाईट मधोमध येणाऱ्या धुक्याला चिरत धावत होती. रस्ते आजूबाजूला झोपड्या होत्या. तिथे वस्ती असली तरी लोक लवकरच जेवून घरदाराच्या खिडक्या घट्ट लावून झोपी जात गेलेली वाटत होती. जरा 5 मिनिटांनी ह्या सर्वांना रस्त्या बाजूलाच एक टपरी दिसली. वरदने गाडी टपरी बाजूला जरा दूर थांबवली. टपरीवाल्याला इथे कुठे हॉटेल आहे का विचारलं, परंतु टपरीवाल्याने इथे कोणतंही हॉटेल नाही असं सांगितलं. शेवटी वरदने टपरीवर असलेले चिप्सच्या पाकिटांचे 10-12 पॉकेट घेतले व सर्वजण गाडीत बसले. वरदने गाडी पुन्हा स्टार्ट केली, रस्त्याला लावली. सारा रस्ता सामसूम होता. धुक्याव्यतिरिक्त रस्त्यावर साधं चिटपाखरूही नव्हतं. पुण्यावरून निघताना गजाने किंगफिशर अल्ट्रा मॅक्सचा 6 बियर घेतल्या होत्या. वरद, कुठेतरी गाडी थांबव, बियर पिऊन निघूयात. जेवण नाही तर बियर सही, गजा म्हटला. वरदने गाडी रस्त्या बाजूला थांबवली. तोच त्याच्या नजरेला रस्त्या बाजूला एक फळा दिसला. मधू काकाने गंभीर डोळ्यांनी भयावह चेहऱ्याने विनीत मारुतीकडे पाहिलं. कसला फळा होता मधू काका? स्मशानभूमी की कोहरम कब्रस्तान? मारुती उत्सुक आवाजात म्हटला. नाही, स्मशानभूमी किंवा दफनभूमी असं काही नव्हतं. तर त्या फळ्यावर लिहिलं होतं भास्कर विल्ले अँड राणीची बाग. मधू काका हळुवार आवाजात म्हटले. भास्कर विल्ले अँड राणी बाग? सर्वात मागे बसलेला गजा म्हटला. गाडीच्या पिवळ्या हेडलाईटने उजळून निघालेला तो फळा या सर्वांच्या नजरेस पडत होता. त्यावर काळ्या अक्षरात ते नाव लिहिलेलं. फळ्याच्या उजव्या बाजूने एक डांबरी रस्ता भास्कर विल्लेच्या दिशेने जात होता. चायला विल्ला आणि बाग पण आहे. अरे, मला तर बियर सोबत काकडी खायची जाम हाऊस आहे. चल जाऊ बागेत, काशा म्हटला. त्याच्या त्या वाक्यावर वरदने कसं तरीच विचित्र नजरेने त्याच्याकडे पाहिलं. मग तसंच गजाकडे पाहिलं. त्याने दात काढत बैलासारखी मान हलवत चल म्हटलं. काय रे, तुम्हाला माहिती आहे का आपल्याला घरी जायचं आहे म्हणून? आणि असं कसं बिना परवानगीने आत जायचं? वरद आपल्या मित्रांना म्हणाला. हां, माहिती आहे रे वरद, पण परवानगी नाही घ्यायची, चोरून आणू, गजाने म्हटलं. अरे, मला तर वाटतं ह्या बागेत 5 मोठमोठ्या काकड्या असतील. एक ही अशी आंब्यासारखी फुगलेली असल, काशा म्हटला. हां तर मग काही चोरी करायची? 15 लाखाची गाडी आहे आपल्याकडं, काही 30-40 रुपयासाठी चोरी करायची? वरद म्हणाला.
अरे मग काय, मस्त फिलिंग येईल चोरीची, त्यातल्या त्यात बियर सोबत काकडी. वा. गजाने जिभल्या चाटल्या. अरे तुम्ही दोघे वेडे झाले आहात का? काय गांजा की अफीम डोसले? अरे काय वेड्यावनी बरळताय, गप घरला चला, वरद त्रस्त स्वरात म्हटला. परंतु गजा काशा ह्या दोघांना काकडी खायची तल्लफ आली होती. वरद, तू भित्रा आहेस एक नंबरचा, म्हणून प्रेमलता तुला सोडून त्या हेकण्या सदावर्तीच्या मागं निघून गेली. तुझ्यात दमच नाही लेका. चल चल, तू चालू कर गाडी. गजाने वरदला मिरची लावली. त्याचा स्वाभिमान डिवचला. महिन्याभरा अगोदरच वरदची गर्लफ्रेंड त्याला सोडून गेली होती व तिने एक चकण्या मुलाला बॉयफ्रेंड बनवलं होतं, ज्याला सर्व मुलं एक डोळा हेकना किधर भी देखना असं चिडवत असत. वरदला सुद्धा मुलं ताने देत असत. कट गया ना भाई तेरा. शेवटी पुरुषार्थ साध्य करायला हवंच होता. बात आता स्वाभिमानावर आली होती. नाही म्हटलं तर हे दोघं कायमचंच आपल्याला कमी लेखतील. ती प्रेमलता तर साली ठीक नव्हती, मिनिटाला बॉयफ्रेंड बदलत असे. त्यात माझी काय चूक साल्यांनो? आणि मला पुसका म्हणता. चलाच तर आता. काकडी चोर म्हटलं तरी चालेल मला. चलाच भास्कर विल्यावर, जे होईल ते पाहून घेऊ. वरद मोठ्याने आघाडीवर असल्याप्रमाणे म्हटला. गाडीचं गिअर टाकून त्याने स्टेअरिंग उजव्या बाजूला वळवत भास्कर विले अँड बागचा रस्ता धरला. गाडी मागची लाल लाईट दाखवत धोक्याच्या दिशेने स्वतःहून चालत निघाली. गाडी त्या डांबरी रस्त्यावर वेगात धावत होती. भास्कर विल्याच्या मालकाने हा रस्ता बनवला होता. दोन्ही तर्फे हिरवगार गवताचं माळरान होतं. रस्ता दूर 2 किलोमीटर पर्यंत गेला होता. गाडी तोपर्यंत धावतच होती. अरे आपण काकडी चोरायला तर चाललो, पण त्या विल्याच्या मालकाने फार्म हाऊसवर राखणदार वॉचमन ठेवला असेल ना, मग आत कसं जायचं? वरदने शंका उपस्थित केली. त्याच्या त्या वाक्यावर काशा म्हटला. वरद, तिथं वॉचमन असला तर तो फक्त गेटवर बसलेला असेल, तर आपण मागून जाऊ. मागची फट नेहमीच कामाची असतील का? काशीनाथ उर्फ काशा म्हटला. तोच अचानक वरदने गाडीचा ब्रेक दाबला. त्या शांततेत गाडीचा ब्रेक दाबण्याचा आवाज संपूर्णतः माळरानात गुंजला होता. काय झालं रे? अचानक का ब्रेक दाबला? काय वर पोहोचवायचा प्लॅन आहे का? गजाचं डोकं आदळता आदळता वाचलं होतं. अरे समोर पहा. वरद गाडीच्या काचेतून पुढे पाहत म्हटला. गाडीच्या पिवळ्या हेडलाईटचा उजेड समोर पडला होता. त्याच उजेडात समोरचं दृश्य दिसत होतं. गाडीपासून पुढे उतरण होती. मग पुढे एक वहळ वाहत गेला होता. वहलाच्या पाण्यात मोठमोठे दगड गोटे दिसत होते. उजव्या बाजूला आलेलं वहल सरळ पुढे वाहत गेलं होतं. जेमतेम 30-35 मीटर अंतरावर पसरलेलं वहल होतं ते. आणि त्याही पुढे वहलाची सीमा संपली की 10 रुंद पायऱ्या होत्या. त्या चढून झाल्या की अजून 60 मीटर अंतरावर तो झाडांच्या गदारोळात एखाद्या सावजाच्या प्रतीक्षेत दबा धरून लपून बसलेल्या लांडग्यासारखा तो विल्ला दिसत होता. गाडीची हेडलाईट पटकन बंद कर वरद. तिथे वॉचमन असेल तर त्याला संशय येईल, काशा म्हटला. वरदने गाडीची की फिरवत काढून घेतली. इंजिन बंद होताच हेडलाईट बंद झाली. सारा अवकाशातला अवतीभोवतीचा अंधार ह्या तिघांच्या गाडीसमोर येऊन त्यांना आपल्या गर्भात दडवायला धावून आला. स्मार्टफोन घ्या उजेडासाठी. उतरा चला. गजाने खिशातील फोन काढून हातात घेतला. बाकीच्यांनी त्याची कृती केली. गाडीतून खाली उतरले. गाडी बाहेर येताच सर्वांच्या अंगाला थंडी जाणवली. चारही दिशेंना धुकं पसरलं होतं. हिरव्या गवतावरून मंद मंद हळुवारपणे उडत जात होतं. कुठून तरी रात कीटकांची अखंड अशी अशुभ किरकिर ऐकू येत होती. मध्ये टिटवी ओरडत जात होती. मधुकाकांनी धारधार डोळे वटारून मारुती विनीतकडे पाहिलं. चेहऱ्यावर काहीसे भयकारक भाव ठेवत खर्जातल्या आवाजात म्हटले, ह्या सर्वांनी जो प्लॅन आखला होता तो कितपर्यंत सफल होणार होता? ते म्हणतात ना, विचार करण्यात आणि ती युक्ती सत्यात उतरवण्यात जमीन आसमानचा फरक असतो. कारण नियतीला ह्या चारही जणांच्या नशिबात पुढे जे काही आघोरी कांड
इकडे घडणार होते त्याची पहिल्यापासूनच जाणीव होती, कारण आजची रात्र ह्या तीनही जणांसोबत ती भयंकर अशी रक्त गोठवणारी घटना घडणार होती, जे हे तिघे कधीच विसरणार नव्हते. मधुकाकांनी पुढे सांगायला सुरुवात केली. मारू, विन्या कान देऊन भीत सर्व काही ऐकू लागले. श्रापित, चेटकी, मंतरलेली रात्र सुरू झाली होती. महामहिम सैतानाचा पुजारी अंधार काजळी चढल्यासारखा हळूहळू चारही दिशेंना रोग्यासारखा पसरला होता. त्या अंधारातल्या मितीत न जाणे काय उघड्यावर आलं होतं, ज्याची भेट ह्या तिघांसमवेत होणार होती. आकाशात पौर्णिमेचा गोलसर चंद्र उगवला होता. आकाशगंगेत टिमटिमणाऱ्या चांदण्या ह्या तिन्ही जणांच्या आकृत्यांना पुढे पुढे जाताना पाहत होत्या. अवतीभोवतीहून रातकिड्यांची किरकिर संत गतीने कानांना ऐकू येत होती. आजूबाजूला दुधाळ धुक्याचे पुंजके वाहत होते. त्या धुक्यात पाहता असं वाटत होतं की कित्येक तरी चुना पोचलेल्या चेहऱ्याचे हिडीस अभद्र आकाराचे मृतात्मे रात्रीचा फेरा मारत आहेत. चंद्राच्या गोलसर कायेजवळून दोन पिशाच्य जमातीतले वटवागुळ पंख फडफडत उडत जाताना दिसत होते. हे तिघेही गाडी मागे रस्त्यावर पार्क करून समोर असलेली उतरण उतरून खाली आले. त्या तिन्ही जणांच्या पुढे 50 पावलांवर काळशार पाषाण होतं आणि पुढे पौर्णिमेच्या चंद्राच्या उजेडात हलकसं चमकणारं काळशार चंदेरी मिश्रित रंगाच्या वहळाचं पाणी होतं. वहळाच्या पाण्यामधून सरळ 5-6 मिनिटे चालत गेल्यावर वहल संपत होतं. मग पुढे 10 पायऱ्या होत्या. त्या 10 पायऱ्या चढून वर आल्यावर अजून 30 मीटर अंतरावर मोठमोठी जंगल असल्यासारखी झाडे होती आणि त्याच झाडांमध्ये आणि राणीची होती. चला, काशीनाथ म्हणाला. तिघेही वहलाच्या पाण्यातून चालत निघाले. हातात असलेल्या फोनचा पिवळसर गोलाकारातला प्रकाश वाहत्या पाण्यावर पडून प्रतिव्रत होत ह्या तिघांचे चेहरे भयतारिकेने उजळून गेला होता. सर्वप्रथम काशा, मागून गजा, वरद असे चालत जात होते. पाण्यात पडणाऱ्या त्यांच्या प्रत्येक पावलासरशी तो झप झप असा विशिष्ट प्रकारचा भीतीदायक आवाज होत पाणी वर उडत होतं. मध्येच नदीपलीकडे असलेल्या कोणत्या तरी झाडावर एक घुबड बसून घुतकारत होती. तिचा तो आवाज मंदलयीत कानांवर ऐकू येत होता. खळखळ असा पाण्याचा वाहता आवाज सुरूच होता. म्हणतात, सर्वात शेवटी चालणाऱ्या हमखास भास होतात, किंवा ते भास नसून खरं असतं. सर्वात शेवटी वरच चालत होता. अवतीभोवती फक्त पाणीच पाणी होतं. पाण्याचा खळखळ मनात भीती निर्माण करणारा आवाज होता. अचानक वरच्या मागे वहलाच्या पाण्यावर धप असा आवाज झाला, जसं की कोणीतरी पाण्यावर मोठ्याने हातपाय आपटला आहे. वरदने पटकन थांबून मागे वळून पाहिलं, परंतु मागे त्या अथांग दूरपर्यंत पसरलेल्या अंधाराशिवाय कोणीही नव्हतं. कोणीतरी मागून माझ्या अंगावर पाणी उडवलं. वरद मागे आजूबाजूला पाहत म्हणाला. काशीनाथ गजाननने माझ्या मागे पाहिलं, परंतु कोणीही नव्हतं. कोणीही नाही वरद, भित्र्यासारखं वागू नको, चल लवकर, काशीनाथ म्हणाला आणि सर्वजण पुन्हा वाटेला लागले. तिघांनीही पायऱ्या चढून वहल ओलांडलं. आता पायाखाली आजूबाजूला खूप सारी मोठमोठी झाडे होती. त्या मोठाल्या झाडांनी चंद्राचा प्रकाश अडवून धरला होता, ज्याने खाली अंधार दबा धरून बसलेला. टॉर्च नसती तर काळोखाने ह्या तिघा जणांची मेजवानीच बनवली असती. टॉर्चचा पिवळा धमक प्रकाश मार्ग दाखवत होता. त्या झाडांच्या मध्ये हलकासा थंड गारवा मिठी मारून बसला होता. दिवसा जरी हे दृश्य मनमोहक वाटत असलं, तरी रात्री मात्र एका भयपटासारखा भासत होतं. भास्कर विल्ल्याच्या मागे राणीची बाग असणार नक्की, चला लवकर, काशा म्हटला. सर्वच 5-1 मिनिटांनी विल्ल्याच्या मागे पोहोचले, जिथे बाग होती. विल्ल्याच्या मागल्या बाजूला चारही बाजूंनी तारेचं कुंपण होतं. ही राणीची म्हणजे खूप सारी झाडे आली.
जिथे बाग होती विल्ल्याच्या मागल्या बाजूला चारही बाजूंनी तारेचं कुंपण होतं. ही राणीची म्हणजे खूप सारी झाडे आली. आंबे, केळी, फणस, अननस, पेरू, लिंबू, काकडी आणि इत्यादी अशी बरीच झाडे होती. एक एक करत हे तिघे तारांच्या कंपाऊंडमधून बागेत आत घुसले. विल्ल्याची लाईट बंद होती. कुठेच प्रकाशाचं चिन्ह नव्हतं. विल्ला आणि बंद, हे कसं शक्य आहे मधुकाका? वॉचमन तर हवा ना? मारूने प्रश्नार्थक चेहऱ्याने मधुकाकाकडे पाहत म्हटलं. विल्ला बंद होता. मधुकाकाने डोळे मोठे केले. घोगरे आवाजात म्हटलं, कारण त्या भास्कर विल्ल्यात मालकाचा एका महिन्या अगोदर खून झाला होता आणि मालकच मेला म्हटल्यावर वॉचमन काय फ्रीमध्ये काम करल? म्हणून वॉचमनने नोकरी सोडली होती. पण लोक सांगतात की त्या भास्कर विल्ल्याच्या मालकाची आत्मा भास्कर विल्ल्यात भटकते. वॉचमनने सुद्धा ती आत्मा पाहिली होती, म्हणून त्याने नोकरी सोडली असं पण ऐकीव आहे. व्हॉट? मग हे जर खरं असेल तर हे तिघे त्यांचा जीव धोक्यात आहे ना काका? मग पुढे काय झालं? वाचले का हे तिघे? विनीत भय उत्सुकतामय भावनेने म्हटला. मधुकाकाने डोळे वटारून त्यांच्याकडे पाहिलं व पुढे बोलू लागला. वाचतोय कसला? मधुकाकांच्या चेहऱ्यावर एक राक्षसी हास्य पसरलं, जे पाहून ह्या दोघांच्या चड्डीत 2 फटाके फुटले. गजा आणि काशीनाथ दोघे काकडीच्या झाडावरच्या काकड्या खुडत होते, तर वरच जरा दूर उभा राहून कोणी येत नाही ना म्हणून लक्ष ठेवून उभा होता. त्याला मनोमन फार भीती वाटत होती. चेतातंतूमार्फत मनाला एका विचित्र भयभावनेची जाणीव होत होती. हा विल्ला, आजूबाजूची झाडे एका अदृश्य अस्तित्वाची जाणीव करून देत होते. या अंधारात आजूबाजूला कोणी वावरत आहे, जे आपल्याकडे चोरट्या नजरेने पाहत आहे, ही जाणीव होत होती. काहीतरी भयंकर, विद्रूप, घातकी अंधाराच्या सौरमंडलात घिरट्या घालत फिरत आहे, ही जाणीव मन खात होती. आजूबाजूची ही झाडे आपल्याला खुनशी, नापसंतीमय नजरेने पाहत आहेत असं वाटत होतं. जणू ह्या झाडांना आपली उपस्थिती खटकत होती. ह्या वातावरणात एक विचित्र, भयावह, भयप्रद जाणीव मनाला जाणवत होती. काहीतरी मनाला पटणारी जाणीव. असं वाटत होतं की हे परिसर एका वाईट शक्तीच्या अघोरी ऊर्जेने भारला आहे. मनात भीतीदायक विचार येत होते. तोच वरदला जरा दूर भास्कर विल्ल्याच्या भिंतीवरून एक सावली पालीसारखी उतरत खाली येताना दिसली. ती सावली खाली आली. एक पांढऱ्या कपड्यातील 6 फूट उंच हाडकुळ्या देहाची आकृती आता भिंतीवरून उतरत खाली उभी दिसली. त्या आकाराला पाहता असं वाटत होतं की तो आकार मानवी नाहीच, कारण त्याच्या अंगावरचं मांस सुकून गेलेलं होतं. देहात एक रक्ताचा टिपूकसा थेंबही नसावं अशी ती दुधाळ, मेलेल्या माणसासारखी कातडी होती. जागेवर अगदी स्तब्ध पुतळ्यासारखं उभं राहून तो पांढरट आकार ह्या तिघांना पाहत होता. वरदच्या मनाला एक तीव्र, सूचित, सावध संकेत मिळत होतं की तो काळसर आकार मानवी नक्कीच नाहीये. ते जे काही असावं ते त्या बाह्य जगातल्या अशुभ मितीतलं आहे. कोणाची आत्मा होती ती काका? मारुतीने उत्सुकतेने विचारलं. त्यावर मधुकाका औंढा गिळत म्हटला, भास्कर विल्ल्याच्या मालकाचीच. खून झाल्याने ती आत्मा अतृप्तपणे, आसुरी खेळाच्या लालसेने तिथे भटकत होती आणि त्याची वेळ झाल्याने ते बाहेर पडलं होतं. वास त्या विल्ल्याच्या मालकाला ही 3 तरणीबाण झाड भेटली होती. तिथे कोणतरी उभा आहे, तो बघा, आपल्याकडंच बघतोय तो, वरद दबक्या स्वरात म्हटला. आणि इकडं काळोखात उभं ते आहिस्ता आहिस्ता ह्या तिघांच्या दिशेने येऊ लागलं. वरद, काशा, गजा तिघांच्याही नजरा त्या दिशेने काळोखात वळल्या. तसं त्यांना तो जो पांढरा फुलबायांचा कुर्ता, खाली पांढरी विजार, असं ते पिशाची ध्यान आकार हळूहळू चालत त्यांच्याकडे येताना दिसलं. मध्येच त्यांच्या तोंडून सापासारखं फिस फिस फुतकारण्याचा आवाज येत होता. अरे कोण आहे? मारायला येतो नक्की आपल्याला? गजा भीत म्हटला. ह्या सर्वांचे टॉर्च धरलेले हात सरळ वर धरले होते. तोच ती आकृती अंधारातून पुढे पुढे येत टॉर्चच्या प्रकाशात आली व तो विजेरीचा पिवळा प्रकाश
अंधाराच्या काळ्या पडद्याला चिरत त्या आकृतीवर पडला व जे दृश्य मोबाईलच्या उजेडात ह्या तिघांना दिसलं ते पाहून ह्या तिघांच्या पायाखालची जमीन थरथरली. मधुकाका भीतीने थरथरत म्हटला. मारुती, विनीत दोघांची भीतीने गाळण उडाली होती. मधुकाका पुढे सांगू लागले. 2 क्षण सर्वांचा मेंदू बधीर झाला. शरीरातली शक्ती अंत पावली. पाय रबराचे झाले. त्यातले प्राणच निघून गेले. कारण मधुकाकाने डोळे वटारून मारुती विनीतकडे पाहिलं व म्हटले, त्या तिघाच्या समोर भास्कर विल्याच्या मालकाचं मेलेलं प्रेत उभं होतं. त्याचा चेहरा बेवारस प्रेतासारखा काळा निळा पडला होता. डोळ्यांची बुबळे काळी होती. त्यात मिरीचा सफेद दुधाळ ठिपका होता. तोंडातले बत्तीशीमय दात विचकत ते हसत होतं. अंगातून घाणेरडा दुर्गंधमय वास सुटला होता. अरे भूत, भूत, पळा! वरद मुळाच्या देठातून ओरडला. भीतीची एक रसरसती ज्वलंत ठिणगी मनात भीतीचा वणवा पेटवून गेली. चला लवकर, चला, गाडीच्या दिशेने चला. गजा सर्वात पुढे धावत निघाला आणि त्याच्या मागे काशा, वरद होते. ह्या तिघांनीही तारेचं कंपाऊंड ओलांडलं. काळोखात वाट मिळेल तसं धावू लागले. पण त्यांच्या मागून ते ध्यान धप धप पावलं वाजवत पिच्छा करत येत होतं. मेल्या कार्ट्यांनो, थांबा, तुमचा मुर्दा बसवितो. या सर्वांच्या मागून तो खर्जातला घोगरा, भसाडा, मृत्यूचं आमंत्रण देणारा आवाज आला, जो ऐकून या तिघांच्या पाठीवरून भीतीचा गारवा फिरला. पाठीच्या हाडावरून घामाच्या लाटा उघळू लागल्या. वरदने न राहून मागे वळून पाहिलंच तेव्हा त्याला दिसलं की अंधारातून ती पांढरी आकृती वेगानं धावत ह्या आपल्या मागे मागेच येत आहे. तिचे 2 डोळे अंधारात काजव्यासारखे चमकत होते. कोणीही थांबू नका, लवकर गाडीत बसा, वरद ओरडला. प्राणभयाने तिघेही धावत होते. मागे आत्मा लागली होती. ए थांबा, ए थांबा, ए थांबा. मागून पुन्हा तोच खर्जातला आवाज आला. हे तिघेही त्या 10 पायऱ्या उतरून वहलापाशी आले. वहलाच्या पाण्यातून धप धप पावलं आपटत जाऊ लागले. वहलाच्या पाण्यातून जात असल्याने पावलांचा वेग जरा कमी झाला होता. पाऊल जसं पाण्यात पडे तसा खालचं पाणी वर हवेत उडत होतं. सर्वात पुढे वरद धावत होता. मागे गजा आणि सर्वात मागे काशा. अचानक काशाचा पाय वहलाच्या पाण्यात असलेल्या दगडावरून घसरला व धप आवाज करत तो पाण्यात कोसळला. पुन्हा उठून उभा राहिला आणि जशी नजर समोर गेली, अंगावर 100 निवडुंगाचे काटे टोचल्यागत तो गुरासारखा ओरडला. त्याच्या अगदी चेहऱ्यासमोरच भास्कर विल्याच्या मालकाचा चेहरा होता. ते पांढऱ्या पिटूक थोबाडाचं ध्यान दात विचकत हसत काशाकडे पाहत होतं. इकडे वरद, गजा गाडीत येऊन बसले. वरदने पटकन चावीमार्फत गाडी सुरू केली. गाडी सुरू होताच पिवळ्या धमक हेडलाईटचं प्रकाश समोरच वहल, ती गर्द झाडी आणि भास्कर विला उजळून निघाला. काशाची एक मृत्यूवेदक किंकाळी फुटली. दोघांच्या नजरा त्या प्रकाशात आवाजाच्या दिशेने फिरल्या. वरद, गजा ह्या दोघांना वहलाच्या पाण्यात तो पांडुरका ध्यानाचा आकार काशाच्या मानेचा लचका तोडताना दिसला. त्याच्या अंगावरचे पांढरे कपडे लाल रक्ताने माखून निघाले होते. वहलाचं पाणी लाल झालं होतं. वरद चल, वरद चल, नाहीतर तो येईल, गजा भीतीदायक स्वरात म्हटला. भुर्र आवाज करत वरदने गाडी मागे फिरवली. एक टर्न घेतलं. गाडी सरळ रस्त्याला लावत सुसाट गाडी पळवू लागला व अशा तऱ्हेने दोघेही वाचले. परंतु त्या दोघांनी आपला मित्र मात्र गमावला होता. काशाने काकडी खायच्या मोहापायी स्वतःचा जीव गमावला होता. मधुकाकांनी असं म्हणतच समोर पाहिलं तर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला, कारण समोरचे बाकडे रिकामे होते. ही दोघं कुठं गेली असं म्हणतच मधुकाकाने शोधाशोध केली. तसे त्यांना रस्त्यावरच्या फुटपाथवरून मारुती, विनीत दोघेही भीतीने गर्भगळीत झाल्यासारखे पळत जाताना दिसले. पळाले साले डरपोक, गेले तर गेले, पैसे पण घेऊन गेले. मधुकाकांनी कपाळावर हात मारून घेतला व मोठ्याने ओरडत उच्चारले, अरे, पुढच्या गोष्टीला 4000 घेईन.